नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. पाणी एवढं ठेवत्या बघा दिवसभर. एवढा इथं ठेवलेलं असतं. सगळी भांडी भरून पाणी ठेवत्या. काळ्याला पण धग होत्या. इथं सावली करून बांधलाय ह्याला. एवढा इथं पण पाणी ठेवलंय. सगळीकडं पाणी भरून ठेवतोय. खाली पण जरा पाणी मारतोय. कोंबड्यांसाठी फॅन पण आणलाय. आणि तरी पण नुकसान बंद व्हायचं काय नाव घेत नाही. काय करायचं सांगा. कोंबड्यांना इकडं टाकले. ज्वारी टाकल्या जरा, म्हणजे निवडून राहिलेली ज्वारी असते ना, महाग राहिलेली ती ज्वारी टाकली. आणि ह्या कोंबड्यांपेक्षा शेळ्याच लई असते त्या ज्वारी. तिकडं शेळ्यांना बुसकट घातलंय. हे शेळ्यांचं बुसकट खायचं चालू आहे. आणि ते पाठ आहे ना, ते आपलं एक दादा येतं, त्या दादाने क्रस करायसाठी पाठ सोडलेली, आपली पाठ नाही ते, बरं का. आणि हे आपण येतसाठी बोकड तयार करायचं आहे एकदम मस्त. एवढा बुसकट सांगते शेळ्यांनी. तर तुम्हाला दाखवते, कुठलं पण काम करायचं सोपं नसतंय, लय अवघड असतंय बघा. परवा पण 2 कोंबड्या उष्णतेनेच मेल्या. काय ते काय मी दाखवलं नाही. आणि आज हे बघा, ही कोंबडी अंडी घालायला बसलेली, त्याच जाग्याला मेल्या बघा. हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा ही कोंबडी अशी काय अंडी घालायला बसलेली ना, त्याच जाग्याला मेली कोंबडी. उष्णतेनं. कसली मोठी कोंबडी आहे माहिती आहे का. वजन केलं तर 1.5-2 किलो वजन भरल, एवढी मोठी कोंबडी आहे. पण उष्णतेनं मेली. काय झालं माहिती आहे का, कसा काय फॅन बंद पडला होता काय माहिती. फॅन बंद पडला होता म्हणा. आणि आज आमच्या गावची मठाची यात्रा असल्यामुळे आम्ही देवाला गेलो होतो. आणि भैया येऊन बघितला अंडी काढायला, तर कोंबडी अंड्याच्या जाग्याला हे बघा इथं कॅरेटमध्ये असं खाली मान घालून मेलेली होती. कॅरेटला काय सगळीकडं बोलायची, हवा येऊ शकते. पण उष्णतेनं फॅन बंद असल्यामुळं, आणि आज उष्णता पण भरपूर होती, त्यामुळे उष्णतेनं कोंबड्या आपल्या 2-3 मेलेल्या येत्या. आणि 2 कोंबड्या मेल्यावर फॅन आणला, तरी पण 3री कोंबडी मेलेली आहे. तर कसं असतंय, जे नशिबात असते ते होतंय बरोबर. ज्याचा खायचा शेर जेवढे दिवस आहे तेवढेच दिवसच ते राहते, नाही तर ते जायची वेळी जाते. ए बाबा गपकी बाबा. बोकडाला नेणार आहेत मंगळवारी बरं का. विकलंय, आणि विकल्यावर बोकडाला लई गिराईक यायला लागले ते. आणि ज्यांना पण बोकडं पाहिजे असतील त्यांना आहे ना, बोकडं आपल्या बऱ्याच शेतकरी दादांकडे बोकडं आहे ती. कोणाकडे 4, 2, 1 अशी बोकडं 100 किलो, 100 किलोच्या वर, 100 किलोच्या आत बऱ्याच जणांची बोकडं आहे ती. तर तुम्ही ते जाऊन शिना, त्यांना आपल्या इंस्टाच्या आयडीवर आहे ना, त्यांनी नंबर सहित दिले. आणि त्या नंबरवर तुम्ही फोन करून ज्यांना पण बोकडं पाहिजे असतील त्याने ते बोकडं तुम्ही खरेदी करा शेतकऱ्याकडं डायरेक्ट. तुम्हाला पण जरा बऱ्यापैकी मिळेल. शेतकऱ्याला बी 2 पैसे राहतील, तुमचं बी 2 पैसे वाचतील. तर इकडं चालू आहे बघा झाडू मारायचं. आणि स्वच्छ मस्त झाडू मारायचं चालू आहे. हे गाभण असेल का नसेल मग? हां मला काय कळते, काय माहिती. हां अनुभव, एवढा अनुभव आहे मला. वर्ष का 4-5 वर्ष झालं करते आपण. एवढं काय कळत एवढं. दर बघू चिकून बघते मी. गाभण आहे का बघ. काय हे शेळ्यांचं पहिल्यावरचं काय नाही कळत. वाई शेळी आहे गाभण. कसं काय आहे, त्याला जो सोडायला लागल्या. गोलू गाभण आहे. 2 वर्ष झालं. 2 वर्ष काढला असतं. पुढच्या शेळ्यांच्या गोचड्या कमी येणार त्या बरं. त्याला काय तर औषध सांगा. त्यासाठी आहे ना आपलं नियोजन वेगळं चालू आहे त्या गोचड्यांच्या वैतागासाठी. कुठली पावडर? हां त्यानं कमी येते त्या. कोण सांगितलं त्यांना? ते फोटो पाठव म्हणा त्या औषधाच्या बॉक्सचा. मोटेक्स सर, मग ते आपल्या गावातल्या मेडिकलवाल्यांना मागवायला सांगायचे. कर्नाटकात म्हणजे मग आपलीच आणायचं. हो गोचड्या टाकते. हो सगळ्या गोचड्या. आणि कमीच येणं झाल्या त्या गोचड्या. किती तर ह्याला औषधं करतोय. ह्या औषधं करून आहे ना डोकं फिरायची वेळ आल्या. खरं गोचड्या काही कमी येणार त्या. त्यामुळं गोचड्याला काय करावं कळेना झालंय. तुम्हाला जर त्यावर सुपर म्हणजे लय चांगलं औषध काय माहिती असलं तर सांगा बरं का गोचड्यांसाठी. आणि हे नुसतं हात काढते. हात का चाटते? हात का चाटते? काय तर खायला देते म्हणून.
हां चाव चाव कॅल्शियम कमी झाले हात घामान आंबट झालेला असते म्हणून ते आंबट लागते. आंबूस लागतंय ठेव. तिकीट आणते की बघ टाकते. चाटत नाही येत नाही चाटत मी बघितलंय. तर असू द्या, ज्यांना पण बोकडं पाहिजे असतील ना, आपली इंस्टाच्या व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट केल्यात, कमेंटला नंबर दिल्यात, त्या नंबरवर तुम्ही फोन करून त्यावरनं तुम्ही बोकडं खरेदी करू शकता. अजून बऱ्याच दादांकडे बोकडं येते बरं का, बऱ्याच शेतकऱ्यांकडे बोकडं शिल्लक येते आणि ईद तर जवळ आल्या. आणि कसं होतं माहिती आहे का, वर्षभर सांभाळायला असते आणि जसं जसं ईद येईल जवळ येईल ना तसं तसं माणसाला म्हणजे टेन्शन येत राहतं शेतकऱ्यांना. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, कोणाला पण नाही कळत राहतं ते.